त्यांनी सगळं म्हणजे हे मारहाणचा प्रकार थोडा शांत झाला. त्याच्यानंतर त्यांनी बोलत बोलत एक धमकी दिली की तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे आज तुम्ही वाचलात. ह्याच ठिकाणी तुम्ही जर बाहेर भेटला असतात तर संतोष देशमुखपेक्षाही तुमचे हाल करून बेकार मारले असते आम्ही. असं कोण म्हणालं? हे आपला सुदर्शन घुले आणि त्याची सोबतची सोबती. कोणाला धमकी दिली? महादेव गीतेला. आणि पोलिसांच्या समोर? हो, त्यांच्या समोरच सगळं काही होतंय ना, मग त्यांना का घाबरतात? हे पोलीस प्रशासन जे आहे आतमधलं ते सगळं काही त्यांच्याच मनावर चालतं ना, वाल्मिक कराडच्याच मनावर चालायला ना सगळं. सध्या दहशत त्याचीच आहे ना, पण ही दहशतीला खत पाणी घालणारे आम्ही नाही आहेत. ही घटना घडली त्यावेळेस मात्र वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेलाच मारहाण झाल्याचं चर्चा होती, परंतु तुम्ही मात्र घेतली आता वेगळं सांगता. द्या ना मग CCTV फुटेज द्या ना, मग कोणी कुणाला मारलं हे तर स्पष्टच होईल ना. मग CCTV फुटेज बाहेर काढा तुम्ही, त्यासाठी कुणी कुणाला मारले लागलीत लक्षात येऊन जाईल. महादेव गीतेनेही वाल्मिक कराडसह इतरांना मारला असं देखील म्हणणं. हे बघा, ज्या वेळेस स्वतःवर वेळ आली ना त्यांनी स्पष्ट सांगितलंय मला मारहाण झाली. मारहाणीमध्ये कोणी कुणाला काय केलं हे तिथंच स्पष्ट झालेलं आहे. मग त्या सगळं काही त्या रेकॉर्ड झालेलं आहे CCTV फुटेजमध्ये. माझ्या मिस्टरांनी सुद्धा अर्ज वरून पाठवलेला आहे की माझ्या जीविताला धोका होता, त्यांनी जीवे मारण्याचे प्रयत्न केले. मग CCTV फुटेज द्या. तर मग द्या ना तुम्ही CCTV फुटेज द्या ना, हा पूर्ण मॅटर शांत करा ना. आश्वासन दिलं त्यांनी. पोलीस SP साहेबांना मी जेव्हा आता भेटले तेव्हा त्यांना एक तक्रार द्यायची होती मला की जेव्हा जेलमध्ये सगळं काही हे प्रकार घडलेला आहे, मी एक अर्ज तयार केला होता आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मी घेऊन गेलते. त्या टायमिंगला तिथल्या मॅडमनी तो मॅटर पूर्ण वाचल्याच्या नंतर आम्हाला सकाळी या म्हणून सांगितलं होतं. त्याच्यानंतर मी SP सरांशी बोलून परत आता वेळ घेऊन मी त्यांच्याशी भेट घेतलेली आहे. पण त्यांना मी बोलले सगळं काही मॅटर वगैरे सांगितल्याच्या नंतर त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की हा मॅटर आता आमच्या ह्याच्यामध्ये राहिलेला नाही आहे, जेल प्रशासन जे आहे तुम्ही त्यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी बोलणं करून घ्या. मात्र तुम्ही काय काय सांगितलं? आज पोलीस अधीक्षकाने तक्रार देखील केली, गोट्या गुत्त्या संदर्भातल्या देखील काहीतरी मागणी केली. हो, मी पुरावे दिलेत ना त्यांना की किती कोणावर केस आहेत आणि किती एवढा केस असून सुद्धा त्यांच्यावर मोकळा लागत नाही आहे किंवा ते बिनधास्तपणे परळीमध्ये म्हणजे प्रत्येक कुठल्याही ठिकाणी फिरू शकतायत हे त्यांना सगळं सांगून दिलं आहे. मात्र तुम्ही असाही आरोप केला होता की जर बाहेर असते तर त्यांचा देखील बरं वाईट झालं असतं आणि कुणी केला नाही. हो, हे सगळं काही जेलमध्ये जेव्हा मारहाण झाली त्या पिरियडमध्ये सुदर्शन घुले आणि म्हणजे संतोष भैया देशमुखचे जेवढे मारेकरी आहेत ते आणि बाकीचे जे परळीहून गेलेले जे आरोपी आहेत विलास गीते, रघु फड, सुदीप सोनोने हे जे आहेत ह्यांनी सगळ्यांनी माझ्या पतीवर हल्ला केला आणि सर्व काही हे होत असताना लाठ्याकाठ्यांचा उपयोगसुद्धा तिथं झालेला आहे. आणि त्या कुणाच्या होत्या? मग तिथल्या जेलरच्या किंवा तिथल्या पोलिसांच्याच असतील ना. हे मधात तर काही हत्यार घेऊन गेलेले नाही आहेत हे. मग ते तिथलं म्हणजे सगळं माहिती होतं. 3 दिवसापासून प्री प्लॅनिंग सगळी काही झालेली होती. आणि याची CCTV फुटेजची मागणी करते तर मग का येत नाही आहेत? का विलंब लागतो? का वेळ लागतो? मग मिळालं पाहिजे ना मला CCTV फुटेज. कारण ते कोणाच्या सांगण्यावर झालं होतं असं काय नाही? वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सगळं काही होतंय. आणि तिथं जे काही झालं त्याच्यावर झालं. कारण सोयी सुविधा ही वाल्मिक कराडला देताच येत नाही आहेत का? तर तिथं महादेव गीते आहे, पुन्हा बाकीचे जे आहेत विरोधी आहेत ना असे भरपूर तिथं आहेत की त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून वाल्मिक कराडने आतमध्ये घातलेले आहेत. मग जेवढे आहेत त्यांनी ते एक करून तिथून बाहेर काढायले आहेत त्यांना का? तर आता ही सुविधा भेटत नाही आहेत ना आतमध्ये. ह्याचा नंगानाच करतात नाही ना तिथं. ह्या गोष्टीमुळे सगळं काही घडून येतं आहे. पण दुसऱ्याचे माणसं काही असे रस्त्यावर नाहीत. तुम्ही कुठेही दहशत दाखवून तुम्ही त्यांना मारहाण करू शकता. प्रशासन याला जबाबदार राहणार आहे. कारण प्रशासनाच्या हद्दीत झाल्याच्या नंतर हे प्रशासनच जबाबदार. त्यावेळेस आम्ही त्यांच्या आजीचं गोड जेवण वगैरे करून घरी येत होतो आणि त्या ठिकाणी त्याच्या अगोदर बापू आंधळे, सोमनाथ सलगिरे आणि सनी देवडे हे येऊन भेटून गेले, यांच्याशी बोलून वगैरे गेले. त्याच्यानंतर अचानकपणे हे 20-25 जण अचानक आले आणि शिवीगाळ करायला. आम्ही आतमध्ये घरामध्ये बसलेलो असताना आतमध्ये येऊन त्यांनी शिवीगाळ करायला लागले, हे करायला बाहेर ये म्हणून, असं तसं म्हणून. तर त्यांनी त्या टायमिंगला म्हणजे आमच्या दिरांची गाडी होती स्कॉर्पिओ आम्ही भाड्याने आणलेली, त्या गाडीवर त्यांनी दगड मारायला सुरुवात केली, विटा घालायला सुरुवात केली. ह्यांनी बाहेर आल्याच्यानंतर तरीही आले नाही तर गेटावर पण त्यांनी विटा घातल्या. आतमध्ये पोर्चमध्ये सुद्धा त्यांनी एक बुलेट फायर केली. त्याच्यानंतर तिथून पुढे यांनी बाहेर आल्याच्यानंतर चांगला यांच्यामध्ये वाद पेटला. ते वाद पेटलेला असताना कोयत्याने त्यांच्यावर वार केला तेव्हा त्यांच्या हातावर कोयते लागलेला आहे. आणि ह्यांनी आपला बापू आंधळेंनी जवळ येऊन एक हवेमध्ये गोळी फायर केली. त्याच्यानंतर ते गोळी जे आहे त्यांना लागली, दुसरी गोळी त्यांना लागली आणि ते खाली बसले. छातीत बुक्की मारलेली होती ती एक आणि गोळी लागल्यामुळे ते खाली बसले. त्याच्यानंतर यांनी एक जण त्याच्यामधला ओरडला की जे अण्णांनी सांगितलं ते करा. मग त्याच्यानंतर त्यांनी बापू आंधळेला गोळ्या घातल्या.
म्हणजे मारलं आणि तिथंच मारून तसं सोडून पळून गेले. पण याच्यामध्ये त्या ठिकाणी बबनभाऊ गीते हे कसल्याही प्रकारचे प्रेझेंट नव्हते आणि माझ्याही नवऱ्याचं हे म्हणजे त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलाय. बाकीचे 3 मुलं होते त्यांचाही काही दोष नाहीये. हे उगाच जे करायचं होतं कारण लावून आमच्या लोकांना अडकवायचं होतं, हे सगळं काही कारस्थान करून त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आता जे जेलमध्ये होतंय ते सगळं कोण घडवतंय याच्या पाठीमागे कोण आहे? हे सगळं काय घडवतं वाल्मिक कराडच. स्पष्ट नाव घेऊन सांगते, वाल्मिक कराडच करतो सगळं आणि जे काही होतंय ते त्याच्यामुळेच होतं. नेमकं बाहेर जी चालू होतं दहशत होती ते जेलमध्ये सुद्धा दहशत आहे का त्यांना? हो आहे ना, देईलच ना. ते जे काही बाहेर होतं तेच आतमध्ये. म्हणजे दहशत म्हणजे कोणती? ते हेच की आम्ही म्हणतो तेच खरं आहे. म्हणजे त्यांना संतोषभैया देशमुखला मारून त्यांना कसलाही पश्चाताप झालेला नाहीये. कारण का पश्चाताप जर कसा झाला असता की हे जेल प्रशासनानं त्यांना गुन्हेगार म्हणून जर म्हणजे वागणूक दिली असती तर त्यांना तिथं वागणूकच नाहीये गुन्हेगाराची. अजूनही तिथं त्यांना वाटतं आम्ही एखाद्या राजेशाही थाटामध्ये आहोत. काय नेमकं तुमचं संभाषण झालं होतं? काय नाही, सकाळच्या वेळेस कॉल आला. कॉल आल्याच्या नंतर म्हणे असं असं भांडण झालेले आहेत आणि मध्ये आम्हाला हाणमार केलेली आहे आणि आम्हाला इथून त्यांनीच आम्हाला येऊन मारलेलं आहे तिथं आणि आम्हालाच पाठवायले तिथं संभाजी. आणि ह्याच्या अगोदर बी आमच्या घरी येऊन हाणमार झालेले आहेत आम्हाला. आणि ते पहिलेच म्हणलेले होते की कोणत्या तरी तुला गुन्ह्यात अडकून टाकू म्हणजे तुझा खेळ खलास होतो इथं. त्यांनी अगोदरच केलेलं होतं. ते आमच्याच गावातले माणसं अण्णाईने पाठवले म्हणले मारण्यासाठी तुला. खूप अशा भांडणं म्हणजे आम्ही 2 जण नवरा बायको घरी असताना माझे छोटे छोटे लेकरं असताना 50-60 जण घरी आलेले होते सर. आणि त्यांनी असं मारलं. माझे एकटे मिस्टर होते आणि मी होते तर त्यावेळेस माझ्या हाताला पण लागलेलं आहे त्यांच्या भांडण. काय नाव तुमचं? तर माझं जयश्री नेहरकर, पतीचं काय? राजेश नेहरकर, कुठे जेलमध्ये संभाजीनगर.